ना असं संध्याकाळी तर इतकं छान गरमागरम काहीतरी खावं असं वाटतं. म्हणून स्पेशली आपण एक छानपैकी ना गरमागरम झटपट होणारी रेसिपी दाखवणार आहोत. त्या रेसिपीचं नाव आहे रस्सम वडा. आता रस्समची जी रेसिपी आहे ह्याच्या आधीच मी तुम्हाला ना दाखवली, ह्याच्या आधी आपण हा व्हिडिओ केलेला आहे. सो त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही नक्की चेक करा. आणि वड्याची जी रेसिपी आहे ती सुद्धा झटपट होणारी आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भरपूर टिप्स सहित आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. फ्रेंड्स, हल्ली ना हवामान सारखं बदलत राहतंय. कधीही पाऊस पडतो आणि मग वातावरण छान थंड झालं, पावसाळा असेल तर त्यावेळेला ना आपल्याला आहे ना चमचमीत काहीतरी खावंसं वाटतं. म्हणूनच आज आपण आहे ना इथे रस्सम वड्याची रेसिपी शेअर करणार आहोत. आता हे मी इकडे आहे ना टोमॅटो गार्लिक रस्सम केलेला आहे, ऑलरेडी करून ठेवलं होतं. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. वड्यासाठी काय करायचं, 1 वाटी उडीद डाळ, अर्धी वाटी मूग डाळ. मूग डाळ कशासाठी माहिती आहे का, तर वडे आपले छान हलके होतात, जाळीदार होतात म्हणून. छान 3 ते 4 पाण्याने धुवून स्वच्छ 5-6 तास भिजवून घ्यायची. भिजवून घेतली की पाणी बाजूला काढायचं आणि ही जी डाळ आहे ती सगळी मिक्सरमध्ये ट्रान्सफर करायची. आणि जे बाजूला काढलेलं पाणी आहे त्यातलं 1-1, 2-2 चमचे पाणी आपण यूज करायचं आणि स्मूथ सॉफ्ट असं पीठ छान वाटून घ्यायचं. हे पीठ सगळं एका बाउलमध्ये काढायचं. त्यानंतर आपल्याला ह्याच्यातनं एक पेस्ट लागणार आहे. दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असं आलं घ्यायचं आणि थोडीशी मिरची. हो, मी भरपूर आलं का म्हटले माहिती आहे का, कारण ह्याच्यातनं आल्याचा फ्लेवर जो आहे अप्रतिम लागतो. ती सगळी हिरवी पेस्ट आहे ह्याच्यात काढून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ आणि महत्त्वाचं म्हणजे इकडे ना कढीपत्त्याची पानं टाकायची. छान अशी 8 ते 10 कढीपत्त्याची पानं बारीक चिरून टाकायची आणि 2 ते 3 मिनटं छानपैकी हे पीठ फेटून घ्यायचं, म्हणजे वडे हलके होतात. आणि इकडे मी टेस्ट दिलेली आहे की हलकं पीठ कसं झालं आहे बघण्यासाठी, हे तुम्ही बघितलंच असेल. बरं, आणि आता पीठ जे आहे ते फेटत असताना वडे तर हलके होतातच, पण आपला ना हाताचा इंच लॉसही होतो. तर जोक सपाट फेटून झालं की अर्धा तास परत झाकून ठेवायचं, थोडंसं फर्मेंट करायचं. त्यानंतर एका साईडला तेल ठेवायचं तापवायला. कडकडीत तेल तापवायचं नाही, नाहीतर काय होतं आपले वडे हलके होत नाहीत, बाहेरून आहे ना असे जळतात किंवा डार्क रंग येतो ना, आतून कच्चे राहतात. तर त्यानंतर आहे ना छानपैकी लो फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर छानपैकी हे वडे अगदी गोल्डन कलरचे मस्त तळून घ्यायचे आणि काढायचे. त्यानंतर एका साईडला आपण रस्सम तयार केलेलंच आहे, एका बाउलमध्ये हे वडे घ्यायचे आणि त्याच्यावर मस्त गरमागरम रस्सम, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व करायचं. इथे आहे ना तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपला जो वडा आहे तो आतून अगदी हलका आणि जाळीदार झालेला आहे. आता तुम्हाला टिप्स मिळालेल्या आहेत, नक्की करून बघा आणि मला सांगा.